हो, मग 2 दिवस फोन करतोय याबाबत. आला नाही का? बोल ठेवतो. आता मी सांगतो ऐक. पुढचं बिल तार वेळा तू रात्रीभर घर सोड. मी पेट्रोल पंपाशी वाट पाहतोय. नक्की किती वाजता? 11च्या पुढे केव्हाही संधी मिळेल तेव्हा. मी 11 पासून तिथे उभा आहे. येशील ना? प्रीतीनं फोन खाली ठेवला. म्हणाली, काही समजत नाही. हे काय विचारणं झालं का रे? कुणाचा ग फोन? आईनं बाहेर येत विचारलं. बस कास लाईन लागली होती वाटतं. पप्पांसाठी असावा. प्रीती अगदी सहज लोट बोबली. किती सहज. ती खोटं बोलली होती. तिच्या तान्ह्या व्यवस्था वेदना संपल्या होत्या. प्रदीपच्या मौलानाचा मार्ग सापडला होता. दैवाची आपल्याला साथ आहे. प्रदीपचा आपला संसार सुखाचा होणार याची जणू होणांदी होती. नाहीतर फोन मिळालाच नसता. ते 4 दिवस ती घरात थोडी मोकळी बागत होती. आता जपणं हे सारं घर कायमचं सोडणार याची रुखरुख होतीच. तिच्या पप्पांनी भाऊनी अमेरिकेत गेल्या दिवसापासून आपलं सारं प्रेम एकटीला दिलं. बाईनं कधी भाऊची आठवण काढली की ते म्हणत, मी समजतो. मला एकच मुलगी झालीये. त्या पप्पांना आपलं हे असं जाणं किती जाणवेल याची तिला कल्पना होती. पप्पांना सांगावं, त्यांची समजूत घालावी, त्यांचा आशीर्वाद घ्यावा असं किती वाटत होतं. पण पप्पा मनातील त्याची खात्री नव्हती. प्रदीप जातीचा नाही त्याचा पप्पांना राग नव्हता. पप्पांना तो एक फक्त सर्टिफाईड कोर्स घेतलेला तरुण आहे हे मुळीच पसंत नव्हतं. आईला तर काहीच पसंत नव्हतं. भाऊनं परस्पर अमेरिकेत लग्न केलं त्यावेळी तिनं उसने अवसान बांधून सारे सार केलं होतं. प्रीतीच्या लग्नात ती आपली सारी हौसमौस भागवून घेणार होती. जावयाचं गोड कौतुक करणार होती. आता काय त्याचं? कार्तिनं नको ती गोष्ट केली होती. प्रेमविवाह करावा, पण जरा आपला तोलामोलाचा तरी पाहायचा. कुठून घुंगरू पसंत केलंय, लाज आली अगदी. आईचं हे पुराण दिवसातून 10 वेळा तरी ऐकून येत होतं. पप्पाने तिच्याशी बोलणं टाकलं होतं. किती दिवसात त्यांनी प्रीतू अशी साधी हाक मारली नव्हती. आईचा नाही एवढा पप्पाचा विचार प्रीती करत होती. पण विचार बदलणार नव्हता. दिवस ठरला होता. प्रीती एक एक दिवस हुरहुरत्या मनानं गुजारित होती. 20 तारीख उजाडली. सकाळीच प्रीतीनं लॅम्पून मनसोक्त नावून घेतलं. आईच्या पसंतीला पंक्तीला बसली. जेवताना दही साखर मागून घेतली. आज ती हे घर सोडणार होती. कुणी प्रवासाला निघाली की आजी त्याच्या हातावर दही साखर द्यायची हे तिला नेमकं आठवलं. ती जाता एक नवं जीवन जगणार होती. तिचा प्रदीप तिला मिळणार होता. पण इथले सारे भाऊबंद संपणार होते. जे घरात 20 वर्ष लाडाकोडात वाढली होती ते घर आता सुटणार होतं कायमचं. मग आईच्या कुशीत शिरणं कुठलं. रात्री पप्पा नेहमी उशिराच आले. तिचं तिलाच कळत नव्हतं आपलं मन असं हुरहुरतंय का. मनाची ही अवस्था अनोखी होती. ज्यासाठी जीवाची एवढी तगमग चालली होती ते तिला आता काही तासात गवसणार होतं. खरं तर आनंदाचा कल्लोळ माजायला हवा होता. पण उगाचच राहून राहून डोळे भरून येत होते. पप्पांकडे पाहताना तर आसवांचा पडदाच आड येत होता. पप्पांशी काहीतरी बोलावं असं सारखं वाटत होतं. पण शब्दच आठवत नव्हते. आईपेक्षा पप्पाचा विरह अधिक जाणवणार होता. अवर्ष बालपण तसं म्हटलं तर पप्पांच्या गळामिटीतच सरलं होतं. ती थोडी दृष्टीआड झाली तरी पप्पा विचारीत, अरे आज प्रीतू दिसली नाही कुठं? श्रीवी, आम्ही आलोय बरं का. मग ती तर कशातही रमलेली असली तरी घाबरत येई. 7 ओठ वयाची होईपर्यंत पप्पा तिला उचलून छातीशी धरायचे. तिचं मस्तक गावचे पप्पाकडे बालनजरेने पाहता पाहता तिला हे सर्व आठवत होतं. उद्या सकाळी पप्पा उठतील. आपण घरात नाही म्हणताना काय वाटेल त्यांना. आपण जीवाचं बरं वाईट केलं तरी बाई. या शंकाने ते आता कितीही रागात असले तरी घायल होतील. बाई ही पावरी घाबरू होईल. कासावीस होईल. तोंडाचा पट्टा सुरू करेल. पण आपल्याला शोधण्यासाठी धडपड करतील. काका मामाला फोन करतील आणि आपण प्रदीपच्या मिठीत आनंदानं बेहोश झालेला असू.
बेहोशी येण्याइतका आनंद येईल का आपण त्याला लुटता? का हा इथला विज्ञाचा सलसलत राहील? छे, हे असं होता कामा नाही. प्रदीपला त्यामुळे दुःख होईल. तो सुखी झाला पाहिजे. त्याचा आनंद, त्याचं समाधान हेच खरं आता सर्वस्व. संबंध दिवस लुटत सुटत विचारांची साखळी विणली जात होती. कधी एखादा टाका एकांतात गुंतत होता. तो गुत्ता सोडवणंही कठीण जात होतं. घड्याळाचा काटा हळूहळू पुढे सरकत होता. त्याची टिकटिक न हिच्या हृदयाची धडधड एका तालात, एका सुरात ऐकायला येत होती. रात्री जेवण उशिराच झाली. 10 वाजून गेले होते. आता 11 वाजायला काही मिनिटांचाच अवधी होता. मन आनंद आणि भीती असे झोके घेत होतं. कसं बाहेर पडायचं, काय बरोबर घ्यायचं सारं तिनं मनाशी ठरवलं होतं. प्रदीपनं बजावलं होतं, तिथलं एक परभर सुद्धा सोनं आणायचं नाही. तुझे 4 कपडेच आण, बाकी काही नाही. सोन्यासह मुलगी पळवली असं कोणीही बोलू नाही. तिनं ते मान्य केलं होतं. रात्री झोपताना तिला नाहीतर सर्व काढून ठेवायची सवयच होती. तिनं खोलीत बाल्यावर सारं नीट आपल्या कपाटात ठेवून दिलं. किल्ल्या रोजच्या जागी ठेवल्या. एकदा वाटलं चिठ्ठी लिहून ठेवावी, पण तिने तो विचार बदलला. तिला कुठेतरी वाचलेली ती हकीकत आठवली. कोणा एकीच्या करता ऐन समारंभातून पोलिसांच्या मदतीनं आईबापांनी उपसून नेली होती. कुठून ठेवून परदेशी पाठवून दिली होती. पैशाच्या बळावर माणूस काहीही करू शकतो. आपला प्रदीप तर आता परिस्थितीत आहे. तिने आज आपला पंजाबी ड्रेस वडलावर नाईटी घातला. डार्क ब्ल्यू रंगाचा, काळोखात पटकन दिसणार नाही असा. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. क्षणभरही वावरली. एवढ्या पावसात बाहेर कसं पडायचं? पण दुसऱ्या क्षणी तो मेघराजाचा जवळचा वाटला. तोच आपल्या मदतीला आलाय असं वाटलं. पावसामुळे आईबापाची खोली कडेकोट बंद होती. सारं तिला हवं तसं वातावरण होते. तिनं पर्समध्ये होते नव्हते तेवढे पैसे गाऊनच्या खिशात कोंबले. बाहेर आलो चोर पावलांनी. पप्पाची खोली बंद होती. दिवा न लावताच सरावानं ती मागच्या दारी आली. रात्रीचं तिनं मागच्या दाराला बाल्ट लावला नव्हता. ते काम तिचंच होतं. रोजचंच. तेच तिच्या पथ्यावर पडलं. ती हळूच बाहेर पडली. दाराचा आवाज झाला असणार, पण पावसाच्या आवाजात तो आईला ऐकू गेला नाही. हातात चपला घेऊन ती भराभर चालत होती. पेट्रोल पंपाच्या दिशेनं. वरून पाऊस कोसळत होता. सर्वांगानं ती भिजली होती. त्याची तमा नव्हती. आता इतर सर्व विचार थांबले होते. भावनांचा गदारोळ संपला होता. मनात ताणाला व्यापून उरला होता. फक्त प्रदीप तिची वाट पाहणारा असाच जीव झालेला. तिच्यासाठी आसुलेला. दुरूनच तिनं प्रदीपला पाहिलं. पेट्रोल पंपाच्या दिव्याखाली तो उभा होता. पावसाच्या धारात निळ्या गाऊनमधल्या तिला त्यानं ओळखलं. झपाझप तो तिच्याकडे आला. ओला अंगाची भेट झाली. तिला आनंदाचा उमळा आला. प्रदीपनं तिच्या भावना ओळखल्या. तिला हातात धरून ती हलक्या आवाजात बोलला, वेळ नको घालायला. बापाला चिचवडा जायचंय. चिचवड्याला त्याच्यामध्ये एवढ्या मध्यरात्री. अनामिक भीतीचा एक गरम झोत तिच्या काळजात उठला. ती उभी अजुतीने तोही चारू दत्तसारखाच भिजला. मिलनाची उत्कंठा तर होतीच, पण त्यांना काही बोलायला अवसर न देता तिला स्कूटरवर बसवली. तिनं विचारलं, स्कूटर कोणाची आणलीस? मित्राची. नाहीतर अशा ऐनवेळी वाहन मिळणं आणि संशयाला जाग देणं. आता मुकाट्यानं बैस. वरचा गाऊन बसल्या बसल्या काढून टाक. तुला गाऊनमध्ये पाहून एखादा मामा असवेल. तिनं झटकन गाऊन काढला. त्याला विलगून ती बसली. स्कूटर सुसाट पळत होती. ती आपल्या क्वार्टर्सपाशी आली. समोर सुद्धा आणि तिची आई स्वागताला उभ्या होत्या. तिला एकदम हलकं फुलकं वाटलं. ताण संपला. कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.